श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. सीमा वैदीवर असं रागवून तू तरी राहू शकणार आहेस का? तुझं आंघोळीचं पाणी काढण्यापासून ते रात्री अंथरूण घालण्यापर्यंत सगळं बिचारी करते तुझ्यासाठी. तुझ्यासाठी निदान मी तरी होते सौरभ. मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आले, पण तिच्यासाठी कोण आहे? दिस इज नॉट फेअर ना. सो आता घरी जा. पण आता नाही, मला आता तुझ्यावर खूप भटकायचंय रात्रभर. काय भटकायचंय रात्रभर असं रस्त्यावर? हा राधा, ग कुठेस तू? मॅम मी इथे खाली आली आहे. का काय झालं? नाही नाही, झालं काही नाही. इथे गौतम आलाय घरी. गौतम आता? कुठे फिरत असतोस माझ्या बायकोला घेऊन, ते सुद्धा एवढ्या रात्री? काय सारखं बायको बायको? लग्न झालं नाही तुमचं अजून? होणार तर आहे माझीच बायको. काश्मीर खूप छान कविता करायची, गायची सुद्धा. तीच गाणी आणि कविता आहेत या डायरीमध्ये. गौतम, आम्हाला यातलं एखादं गाणं म्हणून दाखव ना. कोल्ड कॉफी के साथ मजा आहे काय? विसरता येत नाही असे नसतेच काही, विसरता येत नाही असे नसतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, विसरता येत नाही असे नसतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, विसरता येत नाही. मी तुला सोडणार आता तुझं लग्न ठरलंय गौतमशी, आणि लोक आत काय बोलतायत? पाहिलंस ना तू आल्यावर केदार कसा नॉर्मलला आला. पण उद्या तुझं लग्न झाल्यानंतर काय होणार आहे? आता वाटायला लागलंय तुझं लग्न झाल्यानंतर केदार फार वेडा होणार आहे. सौरभ, आपण आता केदारला ऍडमिट केलंय ना. केदार आता मानसची जबाबदारी आहे. तू सगळं नीट बघेल. तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. आपण तुझ्या एक्सटर्नल एक्झामचे फॉर्म भरायला जायचंय ना. चल जाऊया. माझा मूड नाही आहे राधा, आणि या सगळ्या परिस्थितीत माझं कसं लक्ष लागणार? अभ्यास मी काय कपाळ करणार? इतक्यात हातपाय गाळलेस, असं कसं करून चालेल सौरभ? तू प्लीज टेन्शन घेऊ नको. मी आहे ना, मी सगळं सांभाळीन. काय सांभाळशील? एकदा लग्न करून युएस ला गेल्यानंतर इथे काय चाललंय तुला काय करणार आहे ग? आणि एवढीच जर काळजी असेल ना तर तुझं ठरलेलं लग्न मोडशील. आणि काय करू? आणि माझ्याशी आणि केदारशी लग्न करशील? नाही ना? नाही ना? मग गप्प बस.
रजनीशजी, अहो तुमचं मार्केटमधलं रेप्युटेशन चांगलं आहे, पण तुमची एवढी मोठी कन्साइनमेंट रिजेक्ट झाली आहे आणि तुम्ही खूप मोठ्या आर्थिक अडचणीत आहात, ही गोष्ट सुद्धा लपून राहिलेली नाहीये ना. आणि अशा सिच्युएशन मध्ये एवढी मोठी रक्कम एवढ्या कमी वेळात उभी करणं मला तरी फार कठीण दिसतंय. आय एम रिअली सॉरी सर. नाही, पण मी काय म्हणतो, तुम्ही पाहिजे तर जास्त रेट लावा, पण करावं काहीतरी. राजगुरू साहेब, अहो मला सुद्धा वरिष्ठांना उत्तरं द्यावीच लागतात. आणि मार्केटचे जाणकार तुम्ही, मार्केट कसं चालतं तुम्हाला तर माहितीच आहे ना. त्यामुळे एवढ्या थोड्या वेळात एवढी रक्कम उभी करणं कठीण आहे. सो सॉरी रणजितजी, पण एवढ्या मोठ्या रकमेची सोय नाही होऊ शकत. येतो मी. रजनीश, तू टेन्शन घेऊ नकोस, होईल सगळं व्यवस्थित. आजोबा, गौतम, अरे तू कधी आलास? अरे गौतम, ये ना, ये बस. हो. कसं आहे ना बाबा, माणूस आर्थिक चिंतेने ग्रस्त असला ना की त्याला समोरची व्यक्ती बऱ्याचदा दिसत नाही. स्वाभाविक आहे. हे बघा, तुम्ही प्लीज संकोच करू नका, कारण तुम्ही अडचणीत आहात हे स्पष्ट दिसतंय मला. रादर त्या गृहस्थांच्या बोलण्यावरून बरीचशी कल्पना आली मला, पण आपण मोकळेपणाने बोललो तर काहीतरी सोल्युशन तरी काढता येईल. सी, कसं आहे, मी एक बिझनेसमॅन आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या अडचणींना मी अनेक वेळेला तोंड दिलेलं आहे. त्यामुळे आपण बोललो तर मला वाटतं जास्त बरं होईल. ऍक्च्युली गौतम, असं झालं की आमची एक मेजर कन्साइनमेंट रिजेक्ट झाली. त्यामुळे आता मूळ ऑर्डरचे 10 कोटी रुपये आणि त्यांनी लावलेली पेनाल्टी असे म्हणून आम्हाला 20 कोटीचा फटका बसला. ती रक्कम आम्ही विराज फायनान्स कडून घेतली होती अगेन्स्ट हायपोथिकेशन ऑफ ऍसेट्स. पण आता आमच्याजवळ फक्त 15 दिवसांची मुदत आहे, नाहीतर विराज फायनान्स सगळं टेकओव्हर करतील. तसं काही होऊ देणार नाही. म्हणजे ही रक्कम मी तुम्हाला देईन. काय? फार वर्षांपूर्वी मी एका जमिनीमध्ये इन्व्हेस्ट केले होते, ते आत्ताच मटेरियलाइज झालेत, त्यामुळे स्पेअर मनी आहे माझ्याकडे. सो यू डोंट वरी, देऊन टाकेन. पैशाची चिंता करू नका तुम्ही. नाही पण गौतम, आय मीन म्हणजे मला हे सगळं. बाबा, हे खरं आहे, तुम्ही स्वप्न वगैरे बघत नाही आहात. तुमची चिंता मिटली आहे, त्यामुळे जस्ट रिलॅक्स. हा, हे बघा, मी उद्यापर्यंत सगळ्या फॉर्मॅलिटीज निपटून टाकतो, मग आपण शांतपणे बोलू. गौतम, अरे तू आमची आबरू वाचवलीस तर आमच्या कंपनीत तुला पार्टनर म्हणून. मी म्हंटल ना, आपण नंतर बोलू. आधी तुमच्या चेहऱ्यावरची काळजी पुसून टाकायची मला. गौतम, फार फार मोठे उपकार झालेत रे तुझे. कम ऑन बाबा, असं समजा हा बिझनेस मधला भाग आहे, आणि उपकाराची भाषा वगैरे बोलणार असलात तर मी विड्रॉ करेन. नाही पण दॅट्स बेटर. तुम्ही गप्पा मारत बसा, मी चहा टाकते आणि काहीतरी खायला घेऊन येते. हो, चहा नक्कीच चालेल मला, पण तो मोनिकाच्या हातचा असेल तर अजून मजा येईल. मोनिका, चहा येतो ना तुला? हो, येतो बनवता. मी आणते, तुम्हीच पिऊन बघा आणि सांगा मला. चालेल? जरा ते आत घेऊन जा. हो. बरं बाबा, मला सांगा, राधा कशी आहे?
बरी आहे. नाही पण हा प्रश्न तू मला का विचारतोयस? म्हणजे तुम्ही दोघं रेग्युलर भेटता ना? भेटतो पण कधी कधी. म्हणजे मला असं वाटतंय की राधाला हे लग्न करायचं नाही. नाही पण म्हणजे मला कळलं नाही गौतम. मला वाटतं शी इज इन्वॉल्ड इन सौरभ. काय? सौरभ? पण तुला कोणी सांगितलं? म्हणजे तुम्हाला माहित होतं? नाही नाही म्हणजे हो, मला तसा अंदाज होता आणि मी त्या बाबतीत तिच्याशी बोललो सुद्धा होतो. मूर्ख आहे ही मुलगी, हिला स्वतःचं हित कळत नाही गौतम. एवढी मोठी डॉक्टर झालीये पण तिला साधं हे कळत नाही की सौरभची आणि तिची बरोबरी होऊच शकत नाही. नाही नाही बाबा, असं काही नाहीये. सौरभ चांगला मुलगा आहे. अरे पण राधाने त्याच्याशी लग्न करावं असा नाहीये तो. पण तिच्या इच्छेविरुद्ध जाण्यात काही अर्थ नाही. खरं तर मी याविषयीच बोलण्यासाठी इथे आलोय. डॉक्टर मानस, तुम्ही खरंच खूप ग्रेट डॉक्टर आहात. तुमच्यामुळे खूप रिलीफ मिळतोय मला. केदार, तुझ्याबरोबर मेडिकलला असलेला शंतनू दीक्षित ओळखीचा आहे माझ्या. अच्छा, पण मग तुम्ही त्याला काही सांगितलं का माझ्याबद्दल? म्हणजे आय मीन मी इथे ऍडमिट आहे वगैरे. केदार, मी असं म्हटलं की तो ओळखीचा आहे माझ्या. हो, पण डॉक्टर केदार, तो तुमच्याबद्दल फार भरभरून बोलत होता. तुम्ही नीट नेटके आणि आयडियल स्टुडंट होतात असं म्हणत होता तो. हो रिअली? हो, आणि सगळेजण तुमच्या जर्नलची कॉपी करायची म्हणे. हो, त्यावेळेला तर रांगच लागायची. ग्रेट ग्रेट. डॉक्टर केदार, तुम्ही दाखवून दिलेत की तुम्ही एक जबाबदार आणि सगळ्यांना मदत करणारे असे हुशार स्टुडंट होतात. हो, पण काय? पण दादांना नाही वाटत तसं. त्यांचं मत असं आहे की हे सगळं मी दुसऱ्यांवर इम्प्रेशन मारण्यासाठी करतो. खरं तर मला अभ्यासात काहीच रस नाहीये. डॉक्टर केदार, हे झालं दादांचं मत, फॅक्ट नाहीये. तुमच्या लक्षात येतंय का? एकीकडे दादांचं मत आणि दुसरीकडे फॅक्ट, आणि यापैकी फॅक्ट आहे ती सिद्ध झालीच आहे. त्यामुळे दादांच्या मतांचं दडपण घेऊन स्वतःला कमी लेखू नका. बाबा, मला वाटतं राधा जर सौरभ मध्ये गुंतली असेल तर तिचं सौरभशी लग्न लावून द्यायला. आज तो नसेल कमावत, पण पुढे जाऊन कमावेलच ना. इज अ स्वीट बॉय. गौतम प्लीज. नाही, तू त्याची तरफदारी करतोयस हा तुझाच अंगुलपणा आहे. इनफॅक्ट आता माझ्या मनात तुझ्याबद्दलचा आदर आणखीन वाढला आहे, कारण तुला राधाच्या सुखाबद्दल किती कन्सर्न आहे. यू आर सॅक्रिफायसिंग युअर हॅपीनेस फॉर हर. बट गौतम, लेट मी पुट दिस थिंग व्हेरी ब्लंटली. राधा आणि सौरभच्या लग्नाला माझा 100 नाही 200% विरोध आहे. दिस इज नथिंग बट इन्फॅच्युएशन. एक क्षणिक प्रेम आहे, क्षणभंगूर आहे, याला काहीही अर्थ नाही. त्या दोघांच्या व्यक्तिमत्वाचा कुठेही ताळमेळ बसत नाही. त्यामुळे त्या लग्नाला होकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यापेक्षा राधाने जन्मभर लग्न नाही केलं तरी चालेल मला. अहो, असं कसं म्हणता तुम्ही रजनीश? राधाला तिचं हित कळत नाहीये, आपल्याला कळतंय ना. गौतम सारख्या समजूतदार मुलाशीच लग्न करणं हे हिताचं आहे तिच्या. त्यातच सुख आहे तिचं.
हे जे काही त्याच्या डोक्यात खूळ आहे ना, हे तात्पुरतं आहे. होतं असं कधी कधी. त्याचे डोळे उघडायला वेळ लागायचा नाही. आणि मी बोलेन ना तिच्याशी, खरंच बोलेन. मला शब्द दिलाय तिने लग्न करेन म्हणून. तिला हे लग्न करायलाच हवं. पण गौतम, या सगळ्या बॅकग्राऊंडवर तू तयार आहेस का राधाशी लग्न करायला? हा. माझी का हरकत असेल? आय एम मॅच्युअर इनफ टू अंडरस्टँड दिस. राधा मला आवडते हे तर मी पहिल्याच भेटीत सांगितलं होतं. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की राधाने तिच्या मनाविरुद्ध माझ्याशी लग्न केलं तर ते मला आवडणार नाही. नाही नाही, तू डोक्यातून काढून टाकते. अरे तिला कळत नाहीये. म्हणजे ती डॉक्टर म्हणून हुशार असेल, पण अदरवाईज तिने जग बघितलं नाही अजून. तिला अनुभव नाहीये म्हणून थोडासा वेडेपणा करते. बाकी काही नाही, तू अजिबात काळजी करू नको. मी प्रत्यक्ष तिच्याशी बोलतो आणि मला खात्री आहे गौतम, तिला तिची चूक समजेल आणि ती तुला स्वतःहून सांगेल बघ. मग हरकतच नाही. ठीक आहे, मग आपण तयारीला लागूया. काय बाबा? ऑल राईट. बरं, येतो मी. बाबा, तुम्ही उद्या आजोबांबरोबर माझ्या ऑफिसला याल का? म्हणजे आपण बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून टाकू. आणि आजोबा, तुम्ही घाबरू नका, पैशांची पर्वा करू नका, ठीक आहे? होय रे बाबा, तुला एक गोष्ट सांगतो. आमची राधा थोडीशी भाबडी आहे रे. नाही पण होईल ती शहाणी आता. आजोबा, आता राधाचा भार माझ्यावर सोडा. तुम्ही अजिबात लक्ष घालायचं नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. बरं, येतो. अरे हा, आणि मोनिका, चहा. थँक्यू. किती समजूतदार मुलगा आहे हा. याला जर राधा नाही म्हणणार असेल तर तिच्यासारखी करंटी तीच. पण मी नाही असं होऊ देणार. राधा हे लग्न करेल. मी करायला लावीन तिला. कारण यातच सगळ्यांचं आणि महत्वाचं म्हणजे राधाचं भलं आहे. राधा, अपसेट आहेस? मानस, मला कळतच नाही कसं वागायचं. हे बघ राधा, मी तुला आधीही सांगितलं होतं की केदारशी बोलणं, त्याला हेल्प करणं अवॉइड कर. पण मानस, तू बघितलंस ना तो इतरांशी कसा वागतोय. तो किती व्हायलंट होतो. मी आल्यानंतर शांत होतो तो. अगं पण तीच तर त्याची कंडिशन आहे ना राधा, आणि तीच तर आपण ट्रीट करतोय. राधा, केदारच्या सुप्त मनाने शोधलेली ही युक्ती आहे. तो इतरांशी व्हायलंट वागला की त्याला मदत करायला तू येतेस, आणि तेच तर त्याला हवंय. तू आली नाहीस की त्याचा उद्रेक होतो, पण नंतर त्याला कळून चुकेल की कितीही मोठा उद्रेक झाला ना तरी तू येणार नाहीस, आणि मग हळूहळू हे सगळं शांत होईल. मानस, बुद्धीच्या पातळीवर सगळं कळतंय मला. पण नाही राधा, हे बघ, तू केदारच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर दाखवू नकोस. मानस, मी सॉफ्ट कॉर्नर दाखवत नाहीये. मी हे सगळं सौरभला बरं वाटावं म्हणून करतेय. नाही राधा, तू केदारशी हार्श वागल्यानंतरच तो बरा होईल राधा, आणि त्यानंतरच सौरभला खरं बरं वाटेल. हे बघ, काळजी करू नकोस. फायनली तुझा सौरभ हॅप्पी असेल. कम ऑन.
राधाचं लग्न कोणाशी हो, गौतम, केदार, सौरभ, पण मानस राधाचाच राहणार.